नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण घेऊन आलो आहोत बाजरीची भाकरी आणि स्पेशल भोगीची भाजी। चला तर मग आपण आता बनवूयात भोगीची स्पेशल भाजी आणि बाजरीची भाकरी। खूप वर्षापासून परंपरा चालू असलेली ही अशी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। भोगीची भाजी तयार करण्यासाठी आपण कोणकोणत्या भाज्या घेतल्या आहेत ते आता पाहूयात। इथे मी मटारच्या शेंगा घेतल्या आहेत, घेवडा पापडी घेतली आहे, तुरीच्या शेंगा, टोमॅटो, वालाच्या शेंगा, हुरडा, घेवडा आणि वांगी, गाजर। या शेंगांचे दाणे अर्धी अर्धी वाटी या प्रमाणात होतील अशा प्रमाणे आपण हे सगळं साहित्य घेतलं आहे। माझी आई नेहमी म्हणत असते, भोगीची भाजी ही भोगीच्या दिवशी खाल्ल्याने आपण निरोगी राहतो। असो, पण ही आपल्या एक मनाचं समाधान आहे। पण हिवाळ्यामध्ये अशा या भरपूर प्रमाणात भाज्या ज्या मिळतात त्या आपण खाव्यात, हीच अशी एक त्याच्यातून आपल्याला देण्याचा एक सल्ला आहे। इथे मी सर्व शेंगा सोलून घेतल्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता सगळे दाणे अर्धे अर्धे वाटी असे झाले आहेत। या भाज्यांच्या प्रमाणात आता आपण कोणकोणते साहित्य ही भाजी तयार करण्यासाठी वापरणार आहोत ते तुम्ही पहा। इथे मी एक टोमॅटो कापून घेतला आहे, 2 कांदे कापून घेतले आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत, एक छोटा गाजरचा तुकडा कापून घेतला आहे, अर्धी वाटी खोबरं। आता आपण हे खोबरं भाजून घेऊयात। यातला अर्धा कांदा आणि लसूण हे पण आपण भाजून घेऊयात आणि ह्या भाजीसाठी लागणारं वाटण तयार करूयात। इथे मी एक टोमॅटो कापून घेतला आहे, एक छोटा गाजरचा तुकडा चिरून घेतला आहे, अर्धा वाटी किसलेलं खोबरं आहे, 1 टीस्पून आले लसणाची पेस्ट, 1 टीस्पून पांढरे तीळ, 2 कांदे चिरून घेतले आहेत, 10 ते 12 लसूण। आता आपण तीळ आणि खोबरं हे असं भाजून घेऊयात। कांदा, खोबरं आणि लसूण हे आपण भाजून घेऊन याचं आपण वाटण तयार करणार आहोत। अगोदर आपण तीळ भाजून घेऊयात। तिळाचा चटचट असा आवाज आला की आपण तीळ हे काढून घेणार आहोत। तीळ आपले भाजून झाले आहेत, हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। यामध्ये थोडं तेल घालायचं आणि कांदा हा आपण या तेलात भाजून घेणार आहोत। यातील अर्धा कांदाच आपण भाजून घेणार आहोत आणि अर्धा कांदा यातील फोडणीला ठेवणार आहोत। त्यामध्ये लगेचच लसूण पाकळ्या आपण भाजून घेणार आहोत। कांदा आणि लसूण पाकळ्या सोबतच भाजून घ्या। तांबूस रंगाचा येईपर्यंत आपण हा कांदा भाजून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता कांदा आणि लसूण हे आपलं तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून झालं आहे। जर तुम्हाला वाटणामध्ये शेंगदाणे घ्यायचे असतील तर कांदा लसूण ज्यावेळेला आपण या तेलामध्ये भाजतो तेव्हा त्यात थोडे अगदी अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आणि वाटणासोबत शेंगदाणे सुद्धा वाटून घ्यायचे। हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये आपण खोबरं भाजणार आहोत। तांबूस रंगावर येईपर्यंत आपण खोबरं भाजून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता खोबरंही आपण तांबूस रंगावर भाजून घेतलं आहे। गॅस बंद करूयात। आता हे कांदा लसूण खोबरं थंड झालं की आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। कांदा खोबरं लसूण मिक्सरला वाटताना आपण यामध्ये 1 चमचा तीळ घेतले आहेत, ते सुद्धा आपण वाटण करण्यासाठी घेणार आहोत। या सर्व भाज्या आपण पाण्यामध्ये टाकून घेऊयात। ऑलरेडी वांग कापून झाल्यानंतर मी हे पाण्यामध्येच ठेवलं होतं। गाजर सुद्धा आपण यामध्ये धुण्यास पाण्यामध्ये टाकूया। हे आता सर्व आपण धुवून घेऊया। जे भाजलेले सर्व साहित्य थंड झालेले आहेत ते आपण आता वाटून घेऊयात। यामध्ये मी अर्धे तीळ घालत आहे आणि भाजी झाली की त्याच्यावरून आपण हे तीळ थोडे टाकणार आहोत। इथे मी सगळ्या भाज्यांची तयारी करून ह्या भाज्या पाण्यात टाकल्या आहेत। वाटण तयार झालं आहे, टोमॅटो कापलेला आहे, कोथिंबीर भाजीमध्ये आपण कोथिंबीर वरूनच टाकणार आहोत, वाटणामध्ये घेतलेली नाही आहे। तीळ ही भाजी झाली का आपण भाजीवर टाकणार आहोत। आलं लसणाची पेस्ट आहे आणि हा 1 कांदा मी चिरून घेतला आहे। आता ही आपली भाजीची सगळी तयारी झाली आहे। आता आपण भाजी तयार करण्यासाठी घेऊयात।
ही भाजी आपण डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहोत. कुकरमध्ये पाण्याचं प्रमाण किती घालायचं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ही भाजी आपल्याला थपथपीतच बनवायची आहे. ही भाजी अशी थपथपीत बनवली की आपण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो. म्हणून ही भाजी आपण थपथपीतच बनवणार आहोत. पण आता आपण भोगीसाठी स्पेशली बाजरीची भाकरी आणि ही भोगीची स्पेशल भाजी तयार करणार आहोत. कुकर गरम झाला आहे. इथे मी पाऊण वाटी तेल घेत आहे. ज्या वाटीने तुम्ही भाज्या मोजून घेणार आहात त्याच वाटीचं प्रमाण हे मी पाऊण वाटी असं तेल घेतलं आहे. आता आपण यामध्ये अर्धा टेबलस्पून राई घालणार आहोत. राईचा तडतड असा आवाज झाला की लगेच आपण त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालणार आहोत. जिरे झाल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत. कांद्यासोबत लगेच आल्या लसणाची पेस्ट घालून घेऊयात. हे आता आपण चांगलं परतून घेऊयात. लगेच आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात. टोमॅटो चांगला असा परतून तेलामध्ये परतून घ्या. गॅसची फ्लेम फास्ट ठेवा. लगेच आपण यामध्ये वाटण घालून घेणार आहोत. वाटण हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्या. अगदी फास्ट गॅसवर 2 ते 3 मिनिट वाटण हे व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घ्या. वाटण परतून झालं आहे. यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत आणि घरगुती 2 चमचे तिखट मसाला घालणार आहोत. तिखट मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. हे सगळं एकत्र करून घेऊया आणि यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या घालूया. या भाज्या आपण या वाटणामध्ये एकत्र करून घेऊया. गॅसची फ्लेम स्लो ठेवा. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि भाजीचा गरम मसाला घालणार आहोत. भाजीचा गरम मसाला हा नेहमी तेलामध्ये तुम्ही परतत जाऊ नका. तेलामध्ये जर परतला तर तो करपून त्याचा वास नाहीसा होतो. म्हणून नेहमी गरम मसाला हा असा भाजीवरच घालायचा असतो. इथे मी 1 चमचा भाजीचा गरम मसाला घालत आहे. इथे मी पाऊण चमचा मीठ घालत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ यामध्ये घाला. लगेचच यामध्ये मी यातली अर्धी कोथिंबीर घालत आहे. आता तुम्हाला मी पाण्याचं प्रमाण दाखवत आहे. कुकरमध्ये डायरेक्ट जर भाजी घालायची असेल तर काहींना पाण्याचं प्रमाण समजत नाही. इथे मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण दाखवत आहे. ज्या वाटीने आपण सर्व भाज्या मोजून घेतल्या आहेत त्या वाटीनेच आपण इथे पाणी घालणार आहोत. सध्या मी इथे 1 वाटी पाणी तुम्हाला घालून दाखवत आहे. पाणी घालून झालं की ही भाजी संपूर्ण अशी परतून घ्यायची. 1 वाटी पाणी घालून झालं का ही भाजी अशी चमच्याने ढवळून घ्यायची. इथे तुम्ही पाहू शकता ह्या भाजीला अजूनपर्यंत दाटसरपणाचा आहे. ही भाजी शिजण्यासाठी यातलं पाणी कमी होणार आहे. म्हणून मी इथे आणखी 1 वाटी पाणी घालत आहे. आपल्याला ही भाजी थपथपीत करायची आहे म्हणून मी इथे 2 वाटी पाणी घातलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता या भाजीला आपण 2 वाटीच पाणी घातलं आहे. जर तुम्ही भाज्यांमध्ये गूळ घालत असाल तर अगदी 1 टीस्पून या भाजीमध्ये चवीसाठी 1 टीस्पून गूळ घाला. मी काही इथे गूळ घालत नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गूळ घालू शकता. आता आपण कुकर लावून घेऊयात. तुमच्या कुकरला जेवढ्या प्रमाणात शिट्ट्या काढून भाजी शिजते त्या प्रमाणात तुम्ही कुकरला शिट्ट्या घ्या. पर्यंत आपण एकीकडे भाकरी करण्याची तयारी करूया. इथे मी 1 ग्लास पाणी घेतलं आहे. एवढाच ग्लास आपण पीठ घेणार आहोत. हे पाणी आता आपण उकळायला ठेवूयात. चवीनुसार आपण थोडं यात मीठ घालूयात आणि अर्धा चमचा यामध्ये तीळ घालूयात. ही आपली स्पेशल भोगीची भाकरी आहे त्यामुळे आपण यामध्ये थोडे तीळ घालणार आहोत.
पाणी उकळलं आहे. आता आपण भाकरीची उकड काढून घेऊयात. अशी भाकरी जर तुम्ही केली तर ही भाकरी खूप मऊसूत होते. अगदी सकाळी भाकरी केलेली तुम्ही संध्याकाळपर्यंत ठेवली तरी ही भाकरी अशीच मऊसूत राहते. अगदी हवाबंद डब्यामध्ये ही भाकरी भरून ठेवायची. आपल्या हाताला पीठ सोसेल याप्रमाणे थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ आपण मळून घेणार आहोत. हे पीठ थंड होऊन द्यायचं नाही, असंच गरम गरम पीठ आपण मळून घेणार आहोत. हाताला थंड पाणी घेऊन हे पीठ आपण असेच गरम गरम मळून घेणार आहोत. भाकरीचं पीठ मळून झालं आहे. याची आपण आता भाकरी तयार करूयात. तवा गरम झाला आहे. लगेच त्यामध्ये भाकरी टाकूयात. भाकरी टाकून झाली का भाकरीला असं वरून थोडं पाणी लावायचं. पूर्ण भाकरी ही पाण्याने अशी कव्हर करायची. गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे. भाकरीवरचं पाणी सुकून झालं की लगेच भाकरी आपण पलटी करणार आहोत. गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे. भाकरी पलटी करायच्या अगोदर आपण ही भाकरी थोडी काविलत्याने कडाया का भाकरीच्या प्रेस करून घेऊयात खालून. भाकरी चांगली शिजून येते आणि भाकरी व्यवस्थित फुगली जाते. इथे तुम्ही पाहू शकता भाकरीला असा छानपैकी पापड येऊ लागला आहे. आता ही भाकरी टम्म फुगणार आहे. कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर थंड झाला की पाहूयात आपण. कुकरची शिट्टी निघून गेली आहे. आता आपण कुकरचं झाकण उघडून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता थपथपीत अशी भाजी आपली भोगीची तयार झाली आहे. कुकरचं झाकण उघडल्यानंतर छान असा भाजीचा घमघमाट सुटला आहे. ज्या वाटीने आपण भाज्या घेतो त्याच वाटीने 2 वाटी पाणी घातल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता भाजीचं पाणी हे व्यवस्थित झालं आहे. थपथपीत भाजी भोगीची आपली तयार झाली आहे. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सुगरण अलिबागची या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. ही व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.